गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून आता जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आता किंचितशी वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघतोय पंचगंगा घाट परिसरातील ही दृश्य आहेत। या घाट परिसरामध्ये नदी पात्रात जी काही मंदिरं होती ती आता पुन्हा एकदा पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। 8 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर या सगळ्या नदीची पाणी पातळीमध्ये कमालीची घट झालेली होती आणि त्यामुळे ही मंदिरं जी आहेत ती पाण्याबाहेर आलेली होती। मात्र आता पुन्हा एकदा पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे ही मंदिरं आता पुन्हा एकदा पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 12 फूट 5 इंचांवर आपल्याला बघायला मिळते आणि अशाच पद्धतीची परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य नद्यांची देखील आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण कोल्हापूरकर अशा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत गेल्या महिन्याभरापासून होते। पंचगंगा नदीची पाणी पातळीमध्ये कधी वाढ होईल याची प्रतीक्षा कोल्हापूरकरांना होती आणि आता ही सगळ्या नद्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल। जिल्ह्यातील शेतकरी असतील, त्याचबरोबर शहरी भागातील जे काही नागरिक असतील ते मात्र या सगळ्यामुळे सुखावलेत असं म्हणावं लागेल आणि एक आशादायी चित्र या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसायला लागलेलं आहे। गेल्या 4 दिवसापासून जो काही पाऊस पडतोय त्यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याची चिन्ह आहेत ते दिसत आहेत किंवा वाढ होत असल्याची एक दिलासादायक दृश्य देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।